तुम्हीच माझ्याशी फोनवर बोललात ना? हो, मीच बोलले होते तुमच्याशी. ह्याने मला तसं बोलायला लावलं. अत्यंत खोटारडा, नीच आणि स्वार्थी माणूस आहे हा. माझं प्रेम होतं ह्याच्यावर, त्याच्याशी लग्नही करायचं होतं मला, पण हा माणूस सतत माझ्याशी खोटं बोलत राहिला. माझ्या पप्पांना आधीच कळालं होतं आय थिंक हा फ्रॉड आहे, म्हणून त्यांचा विरोध होता आमच्या लग्नाला. पण मी मानत नव्हते ना, म्हणून बिझनेस साठी इन्व्हेस्टमेंट दाखव अशी अट त्यांनी याला घातली. आणि हेच ते पैसे मामा तुम्ही आतापर्यंत तुमच्या कष्टाने कमावले, हा घेऊन पसार होणार होता आणि मीराला वाऱ्यावर सोडणार होता साखरपुडा करून तिच्याशी. एक तासापूर्वी मला भेटला. मला म्हणाला मित्राचा ऍक्सिडेंट झालाय, मी हॉस्पिटलमध्ये चाललोय. मला फोन करू नको, मी हॉस्पिटलमध्ये असेन. हे तुझं हॉस्पिटल? कुठे तुझा ऍक्सिडेंट झालेला मित्र? तू इथे नटून थटून एंगेजमेंट करतोयस? नाही बेबी, नाही नाही यू डिस्कस्टिंग. नाही नाही बेबी, बेबी मी तुला सांगतो ना, सगळं समजावून सांगतो काय आहे ते. आईने मला फोर्स केला म्हणून मी एंगेजमेंट करतो. आय लव्ह यू बेबी, तुझ्यावरच प्रेम आहे माझं. ए तू म्हणत असेल तर एंगेजमेंट नाही करत, मी नाही करत एंगेजमेंट. हा पण आय लव्ह यू ओनली, लव्ह यू ओनली. स्टॉप इट. इतकं सगळं झालं आणि तू प्रेमाच्या गोष्टी करतोयस. मला फसवलंस, आता त्या मीरालाही फसवायला निघालास. अगं नाही नाही, ऐक तू खूप चिडलेस. आपण बाहेर जाऊन बोलूया. चल. बाहेर नाही, इथेच बोलायचं सगळ्यांसमोर. काय झालं? बोलती बंद झाली? हा, त्या दिवशी तर खूप पुळका आला होता तुला तुझ्या बहिणीचा. इथे सगळ्यांशी गोड गोड बोलून बाहेर जाऊन माणसं पाठवलीस मला मारायला. हो ना, आणि आदित्य दादाला बाईकनी डॅश सुद्धा मारली आणि धमकावलं सुद्धा त्या गुंडांनी. याचा हा सगळा प्लॅन या मोबाईल मध्ये कैद झालाय. अक्षय, अरे गोफ कुठे? अच्छा, व्हिडिओत असेल. तुझ्या त्या आदित्यला डॅश मारली आणि वॉर्निंग पण दिली. चल पैसे काढतात. अरे मित्रांनो, काय झालंय, मला ना एक संध्याकाळी पैसे मिळणार आहे, ते मी तुम्हाला देतो. आता माझ्याकडे खरंच नाहीये. पैसे कसे काढायचे ना तुला माहिती आहे. आई का करतोयस रे तू असं? काय वैर आपला? मामा हे खोटं आहे, हा खोटा व्हिडिओ केला आहे. आई अगं तू 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 समजावं ना सगळ्यांना. लाज वाटते मला तुला मुलगा म्हणायची. मामा, मावशी, मला माफ करा. आदित्य जे काही बोलला त्यातलं अक्षरन अक्षर खरंय. मी याच्या पैशांवर जगते ना, म्हणून मला दबावाखाली ठेवून तुमच्यासारख्या चांगल्या लोकांशी वाईट वागायला लावलं. त्यांनी घर सोडून जायची धमकी देत राहिला मला. मीरा, माफ कर मला. माझ्या मुलामुळे तुला
निघायचं इथून. तुझं नशीब चांगलंय म्हणून तुला पोलिसात देत नाही. निघ. हा पंगा जाम महागात पडणार आहे तुला आदित्य. निघ चल. मधुरा, प्लीज बी स्ट्रॉंग आणि मीराताईची काळजी घे. हं? मला जेव्हापासून मला कळायला लागलंय ना, तेव्हापासून आज पहिल्यांदा मी मामाला इतकं खचलेलं पाहिलं. संपूर्ण फॅमिलीच डिस्टर्ब झाली. आपण जरी डिस्टर्ब असली ना तरी खूप मोठ्या प्रॉब्लेम मधून वाचलो याचं समाधान आहे. दादा, कसला विचार करतोय? काही नाही रे, भावनेच्या आयुष्यात खूप चुकीची गोष्ट घडून गेली असं वाटतंय मला. आपण योग्य गोष्ट केली असली तरी खूप चुकलंय असं वाटतंय मला. काय चुकीचं केलं आपण? अरे तर अक्षयला एक्सपोज केलं, करेक्ट केलं आपण. हो रे, पण अक्षयला एक्सपोज केल्यावर हे असं सगळं घडेल याचा विचारच नव्हता ना केला मी. सगळेच किती कोलॅप्स आलेत यार. आणि मीराकडे बघवत नव्हतं मला मगाशी. आजचा दिवस तिच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता आणि आता काय झालं बघतोयस ना. मीराताई तर खूप इनोसंट आणि सरळ आहे. हसली असणार ते बिचार. तेच तर, मी मीराला अक्षयपासून वाचवलं हे जरी खरं असलं ना तरी मीरा खूप हर्ट झाली. मला तिला कधीच हर्ट करायचं नव्हतं. मगाशी तिला रडताना पाहिलं. सोड, मीच जबाबदार आहे याला. अथर्व, हे सगळे या सिच्युएशन मधून बाहेर येतील ना, मीरा पुन्हा आधीसारखी हसेल ना. शी डिझर्व्स टू बी हॅपी यार. दादा, तू किती चांगला आहेस.
त्या सगळ्यांचा किती विचार करतोयस तू. आता एक सांगू, मला नाही माहित आमच्या सोबत तू किती दिवस राहणार, पण मला असं मनापासून वाटतं की तू कायम आमच्या सोबतच राहावंस. मी कायम तुमच्या सोबत असणार आहे. मीराच्या बाबतीत जे घडलं ते फारच शॉकिंग होतं. म्हणजे तिच्या घरच्यांनी काही चौकशी नव्हती केली का? नाही तसं काही नाही. म्हणजे तो मुलगा बोलायला आणि वागायला खूप स्मार्ट आणि चार्मिंग वाटला असं मधुरा म्हणाली. दिसतं तसं नसतं रे. थँक गॉड आदित्यने ऐन वेळेवर हा फ्रॉड उघडकीला आणला, नाहीतर हे लग्न झालंच असतं. गॉड नोज पुढे काय झालं असतं. यू नो शशांक, माझ्याकडे ना अशा खूप केसेस येतात. आयदर मुलींना लग्न खेचत बसतात जबरदस्ती, किंवा मग लग्न अगोदर असं झालं ना तर मग बिचारा डिप्रेशन मध्ये जातात. करेक्ट आहे. मीराताई खूप हळवी आहे. म्हणजे ती हा धक्का पचवू शकेल की नाही काही सांगता येत नाही. मधुरासारखी स्ट्रॉंग नाहीये ना ती. मीराचं आयुष्य वाचलं असंच म्हणायला पाहिजे. अँड ऑल क्रेडिट गोज टू आदित्य. म्हणजे धाडस दाखवून तो बोलला, नाहीतर अशा वेळेला माणसं गप्प बसतात आपल्याला काय करायचंय असं म्हणून. पण त्यानं तसं नाही केलं. मला कौतुक वाटतं त्या मुलाचं. म्हणजे तो फक्त कामात हुशार नाहीये, तर त्याची मूल्य सुद्धा पक्की आहेत. आय रिअली लाईक दॅट बॉय. काय झालं अक्षय? हीच आहे ना ती तुझी मानलेली बहीण? अजिबात नाही. मी गर्लफ्रेंड आहे याची. याने मला तसं खोटं बोलायला लावलं. त्याने फक्त मीरालाच नाही मलाही फसवलंय. डिस्कस्टिंग. नाही नाही बेबी बेबी मी तुला सांगतो ना, सगळं समजावून सांगतो काय आहे ते. आईने मला फोर्स केला. तू म्हणत असेल तर एंगेजमेंट नाही करत. मी नाही करत एंगेजमेंट. पण आय लव्ह यू ओनली. लव्ह यू ओनली. करता दुखता वार्ता विघ्नाची मुरली पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी मुक्ता फळाची देव देव देव. करता दुखता वार्ता विघ्नाची मुरली पूर्वी प्रेम कृपा दयाची. मामा, आज नाश्त्याला काय करू रे? रोज तेच तेच खाऊन ना कंटाळा आलाय. पोहे नाहीतर उपमा. येस, आज काहीतरी वेगळं करूया. इनफॅक्ट मीच करते आज नाश्ता. चालेल? का झालं? एक मिनिट, मी इतकं काही वाईट करत नाही. थोडं थोडं येतं मला. आय थिंक घरात ब्रेड आहे, सो मी तुझा आवडता ब्रेडचा चिवडा करते. आणि मामा, तू माझ्या आवडीचं चीजचं सँडविच करणार आहेस. ओके? ओके. आणि ताई, तू दोन्ही खायचंयस. चल ये रे मामा. असं खरं नाही मीरा, मला माहिती.
मला वाईट वाटू नये म्हणून तू हसतेस, पण तू इतकी खरी आहेस ना, खोटं हसणं सुद्धा तुला जमत नाही. ताई ऐक ना, ब्रेडचा चिवडा नको, मी उपमा करते. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ब्रेडचा चिवडा करते. एकदा काय ते ठरवलं तर चिवड्याचा उपमा करशील, एक नवीन पदार्थ. तुझा काय भरोसा नाही बुवा. काही काय बाबा. बर ताई, तूच मला सांग काय करू मी. काही करू नकोस, मी करते ब्रेडचा चिवडा. मग ऍटलीस्ट मी मदत तरी करते. तू मदत काय करणार, तुला रवा आणि मैदा यातला फरक नाही माहिती. अच्छा, मैदा घालतात ब्रेडच्या चिवड्यात. अरे देवा. मधुरा तुला मदत करायची ना. हो हो. एक काम कर, मिसळाच्या डब्यातली हळद संपले, हळदीचा डबा आण बघू. हा. तुला मदत करायची आहे ना. हो. तू एक काम कर, चीज आहे ना ते मला किसून दे. चालेल. तुला चीज सँडविच हवाय ना. हो. दे. करतो आता. मामा मामा थांब, 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 हळद, हळद, मी हळद. ताई मला भीती वाटतेय. थांब सावकाश सावकाश. जमतंय? नाही, ठीक आहे ठीक आहे. काय झालं? हा? अरे काय झालं? हळद लागलीये बघ. मामा. बरं खूपच गोंधळ झाला. मधुरा तू जा, तुला ऑफिसची तयारी करायची ना. जा 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 लवकर तयारी कर जा. मी काय करू? काही करू नकोस, बस झाली मदत. बोट कापून घेतला सरे. तू जा आराम कर बघू. जा. मामा काय झालं? अरे काय नाही, मधुराच्या हट्टाखातर सँडविच करत होतो, बोट कापलं, हळद दाबले बघ, सगळं ठीक आहे. आदित्य थँक्स. कशासाठी? मीराचं भविष्य वाचवण्यासाठी. मनापासून थँक्स. असं बोलून पर्क केलं ना मला? नाही फरक नाही, तू आमचाच आहेस म्हणून तर एवढी धडपड केलीस ना. तू परक्याने कोणी केली नसते रे. पण मीराच्या बाबतीत असं का होतंय कळत नाही. तिच्यासारख्या गोड मुलीला लग्नासाठी नका, आणि लग्न ठरलं की हे असं होतं. माझी मीरा खूप हळवी आहे रे, मनाला लावून घेणारी. कुठलीही गोष्ट सहजपणे उडवून लावून पुढे जाणारी नाही. ती जीव लावते रे, ती गुंतून राहते, आणि म्हणून जास्त हर्ट होते. माझ्या बाबतीत असलं काही वाईट घडलं असतं ना तर मी सहन केलं असतं, पण माझ्या मुलींना दुःख झालं ना, मी नाही सहन करू शकत. मामा कळतंय मला, आणि डोंट वरी, सगळं व्यवस्थित होणार आहे. विश्वास ठेवा. मी आलोच.